वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे ते पिंपळदरी औंढा नागनाथ राज्य रस्ता क्रमांक 249 या 6 किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी जवळपास 3,38,00,000 एवढा निधी मंजूर झालाय व या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले। अनेक कारणांनी या रस्त्याचा विकास होणे अत्यंत गरजेचे होते। लोहरा, सोनवाडी व सर्व तांडे दरेवाडी या गावकरी तथा शेतकऱ्यांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी गावकरी बांधव या भूमिपूजन कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं। ग्रामस्थांच्या अजूनही ज्या काही अडचणी असतील त्या सुद्धा भविष्यामध्ये सोडवण्याचा माझा संकल्प आहे, कारण आमदार नाही तर जनतेचा सेवक या भावनेने काम करतो, अशा भावना देखील आमदार राजूभैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केल्या। त्यानंतर बोराळा येथे 1,80,00,000 रुपये निधीतून होणाऱ्या बंधारा कामाचे भूमिपूजन देखील यावेळी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी केले। बोराळा येथील जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पावसाच्या पाण्याला अडवून त्याला जमिनीत मुरवावं लागतं। यासाठी विविध मार्ग वापरले जातात। त्यातील बंधारा हे पाणी साठवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे, त्यामुळे बंधाऱ्याची आवश्यकता अधिक आहे। या बंधाऱ्यातून परिसरातील 30 ते 40 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून याचा फायदा बोराळा आणि परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे। त्याचबरोबर पाण्याची पातळीत वाढ होऊन बोराळा परिसरातील गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। त्यानंतर गुंडा येथे देखील आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून शाळा दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे।